करवीर तालुक्यातील खाटांगळे या गावात 2022 मध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 70,75,000 रुपयांची योजना मंजूर झाली होती। ठेकेदारानं याचं काम इस्टिमेट प्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पाईपसाठीच्या गँग हॉलची जोडणी गॅल्वन ऐवजी एचडी पीव्हीसी पाईपमध्ये केली आहे। हे हॉल जमिनीखाली बसवल्यानं गटारीचं पाणी पाईपमध्ये मिसळत आहे। सर्व पाईप 3 फुटांनी जोडणी करणं आवश्यक असताना ती 1.5 ते 2 फुटावरच जोडण्यात आली आहे। या गावासाठी 2 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे, पण टाकीची साठवणूक क्षमता ही 1,80,000 इतकीच केली असून यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन या निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत खुलासा करताना सरपंच विश्वजित कांबळे यांनी जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्वीच्या कार्यकारिणीनं केलं असल्याचं सांगितलं। त्यामुळे या कामाबाबत फारशी माहिती नसून ग्रामसभेनं सांगितल्याशिवाय या योजनेचा ताबापट्टी घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तक्रार जे निवेदन आलंय त्याप्रमाणे ग्रामपंचायतीची तक्रार पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळली जाईल आणि कॉन्ट्रॅक्टरला एक करून हे राहिलेलं काम किंवा अपुरं काम काय असेल ते करून घेऊन त्याला सूचना दिली जाईल। दरम्यान राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे गावाला दूषित पाणी प्यावं लागत आहे। यामुळे ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारी रुग्णांची संख्या गावात वाढत आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन या निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।